हरी रूप पाहता लोचणी सुख झाले ओ साजणी, सुख झाले ओ साजणी, सुख झाले ओ साजणी, रूप पाहता लोचणी सुख झाले ओ साजणी, सुख झाले ओ साजणी, सुख झाले ओ साजणी, रूप Oh
ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमच्छादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। आज पुत्रदा एकादशी। आज सर्वप्रथम आनंद संप्रदाय साधक बंधू मंडळी साधक मुंबई यांचे आभार मानतो, त्यांना नमन करतो बरं का सर्व दिवा स्टेशन मुंबई, कारण त्यांनी वर्षातून सेवा दिली, त्यांचे आभार मानले पाहिजे। दुसरी गोष्ट, जे एकटे आलेले आहेत त्यांना एकट्याने नमस्कार, जे जोड्याने आलेले आहेत त्यांना जोड्याने नमस्कार, ते जे आलेले आहेत त्यांना नमस्कार सगळ्यांना करतो आणि सेवेला सुरुवात करतो। आज पुत्रदा एकादशी आहे आणि सेवेसाठी घेतलेला अभंग जो आहे संत जनाबाई यांचा 4 चरणांचा अभंग आहे। वातावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी, ज्ञान होय ज्ञानासी ऐसावर त्या टिकेसी, ज्ञान होय अतिमुडा अति मूर्ख त्या दगडा, ज्ञान होय अज्ञानासी ऐसावर त्या टिकेसी, वाचिल जो कोणी जरी त्याशी लोटांगणी, ज्ञान होय अज्ञानासी ऐसावर त्या टिकेसी। पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम
नम्रतेने सांगू इच्छितो, मी कीर्तनकार नाहीये, प्रवचनकार नाहीये, अधिकारी नाहीये, महाराज नाहीये, बाबा नाहीये बरं का. मी सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा यांचा शिष्य आहे. आणि शिष्य काय सांगणार ते तुम्हाला माहितच आहे. काय बाबा महाराज मठाधीशपती वेदाचार्य काय रामानाचार्य अनेक काही सांगतात, पण मी एक शिष्य आहे. शिष्याच्या प्रमाणे जे असेल ते सांगण्याचा प्रयत्न करतात. आणि दुसरी गोष्ट, बाबांच्या कृपेने पूर्ण कीर्तन करणार आहे बरं का. शपथ घेऊन सांगतो, या नकुल पाटीलच्या कृपेने नाही सांगणार काय. म्हणून वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी. जनाबाई काय सांगतात की वाचावी पंढरी डोळा पहावी पंढरी. आता जे पंढरी करतात ते काय बघतात मग ज्ञानेश्वरी वाचून, ते काय पाहतात काय, पण ते काय पाहतात आपण आधी निरीक्षण करायचं. आज जो आपण निरूपण आहे तो ज्ञानेश्वरी पूर्ण निरूपण आहे बरं का. तर ज्ञानेश्वरीमध्ये काय सांगितलं त्या पूर्वी आपण ज्ञानेश्वरी कोणी लिहिली त्याचं आपण निरूपण करूया. आधी समजून घेऊ की ज्ञानेश्वरी कोण लिहिली, की ज्ञानेश्वर महाराजांनी काय लिहिली. कोणी? सच्चिदानंद बाबा यांनी लिहिली. आणि सांगितलं कोणी? तर ज्ञानेश्वरांनी माऊलीने सांगितली. पण माऊलीने सांगितली, माऊलींचा जन्म कधी झाला तर माऊलीचा जन्म आपल्या मराठी भाषेत म्हणायचं म्हटलं तर शालिव राम शक्य 1153 पण आहे, 93 आणि 93 पण आहे. दोन आहे बरं का, दोन ठिकाणी लिहिलेले आहेत. म्हणजे मी सांगतो असं नाही 93 आणि 97. काही ठिकाणी 97 लिहिलेलं, काही ठिकाणी 93 म्हणजे 1100 शक्य बरं का. आपल्या इंग्लिश प्रमाणे नाही, मराठी प्रमाणे. तर नाही 1200 ते ज्ञानेश्वर लिहिले काय. तर त्याप्रमाणे ज्ञानेश्वरांचा जन्म झाला. आणि ज्ञानेश्वरांचा जन्म झाल्यानंतर ज्ञानेश्वरांनी जे ज्ञानेश्वरी लिहिली ती कितव्या वर्षी लिहिली तर 16व्या वर्षी लिहिली ज्ञानेश्वरी नाही का. काय सगळ्यांना परिचित आहे. आज जर 16 वर्ष म्हटल्यानंतर एखाद्या तरुणाला आपण म्हटलं की तुझं 16 वर्ष आहे काय, तर 16 वर्ष म्हटलं की त्याला काय पाहिजे असतं, त्याला गीता पाहिजे, ज्ञानेश्वरी पाहिजे, हरिपाठ पाहिजे, भागवत पाहिजे, काय काय पाहिजे त्याला गर्लफ्रेंड पाहिजे असते. त्याला काय पाहिजे, गर्लफ्रेंड पाहिजे असते 16 वर्षात बरं का. म्हणजे मी माझा अनुभव सांगतो बरं का, सांगतो व्यवहार घडतो त्याप्रमाणे. तर गर्लफ्रेंड पाहिजे कशा करता पाहिजे काय, कशा करता पाहिजे. समुद्राच्या किनाऱ्यावर जाऊन बसायचं काय, चणे खायचे, सेल्फ्या करायच्या, चणे खायचे, गप्पा गोष्टी करायच्या, तासन तास गप्पा गोष्टी करायच्या. ती गर्लफ्रेंड जी असते ना ती काय ते मी मैत्रिणीकडे जातो बरं का. आणि तो गर्ल ब्रॉइड असो तो काय तुम्ही मित्राकडे जातो. आता मम्मीला पण माहित नाही ना, पप्पाने पण माहित नाही माझा बाबा गेला कुठे. गेल्यानंतर तो समुद्राच्या किनाऱ्यानंतर चणे खात बसतो. त्याला संध्याकाळी कधी होते कळत नाही. आता काय करतो तो, सेल्फी काढत असतो. आता सेल्फीवरून एक दृष्टांत पटकन लक्षात येईल तुमच्या. जरा भजन करा पटकन लक्षात येईल. आता काही लोकांना खूप फोटो काढायची सवय असते नाही का. काही लोकांना खूप फोटो काढायची सवय असते, काही लोकांना खूप व्हिडिओ काढायची सवय असते, आणि काही लोकांना खूप सेल्फ्या काढायची सवय असते काय. काही लोकांना खूप सेल्फ्या काढायची असते. आता विचार करणे एक हा जो वाक्य आहे ना, हा वाक्य जीवनात तुम्ही कधी डोक्यात बसून घ्या बरं का. मी सांगतो ते खोटं सांगणार नाही काय, आणि खरं सांगितल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही जीवनामध्ये कितीही सेल्फ्या काढा, तुम्ही जीवनामध्ये कितीही सेल्फ्या काढा, तुम्ही जीवनामध्ये कितीही व्हिडिओ काढा, तुम्ही जीवनामध्ये कितीही व्हिडिओ काढा, तुम्ही जीवनामध्ये कितीही फोटो काढा, तुम्ही जीवनामध्ये कितीही फोटो काढा. मी पुन्हा का म्हणतो तुमच्या लक्षात राहावं म्हणून, माझ्या लक्षात आहे. जीवनामध्ये कितीही फोटो काढा, शेवटी हार घालायला एकच फोटो लागते. म्हणून सांगण्यात की 16 वर्षी मावळीने ज्ञानेश्वरी लिहिली. ज्ञानेश्वरी लिहिता त्याचं कारण काय हो, त्या ज्ञानेश्वरी सामान्य व्यक्ती नव्हती. महाविष्णूचा अवतार, जाऊ दे जास्त काही गडबड नाही करायची, कारण मी नेहमी नाही बरं का. तर सांगण्याचा असं आहे की माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली नाही का, आणि माऊलींनी 16 वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. आणि त्यांचा जो अवतार जो आहे तो विष्णूचा अवतार आहे बरं का. आणि विष्णूचा अवतार असताना त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली
काय कोणासाठी लिहिली ज्ञानेश्वरी? तुमच्या आमच्यासाठी लिहिली. काय तुमच्या आमच्या सगळ्यांसाठी ज्ञानेश्वरी का लिहिली? काय तो निगमवल्ली जी प्रकट केली काय माऊलींनी, ज्ञानदेव माझी योजनेची माऊली, त्यांनी निगमवल्ली प्रकट केली. आणि निगमवल्ली प्रकट केल्यानंतर ते ज्ञानेश्वरीमध्ये काय आहे? काय ज्ञानेश्वरी विशेष काय? तर ज्ञानेश्वरी विशेष असं आहे की ज्ञान आहे, तत्वज्ञान आहे. मी नेहमी सांगत असतो ज्ञानेश्वरी आत्मज्ञान नाही आहे, ज्ञानेश्वरी तत्वज्ञान आहे. ज्ञानेश्वरीमध्ये समन्वय घातलेला आहे. आणि पुढे की डोळा पाहावे पंढरी, म्हणजे आपण एखादा अभंग नाही गेल्या वेळेस मी गेल्या वर्षी अभंग घेतलेला, उठा उठी अभिमान जाई असेच कळ करून ते या पंढरीची गाडे. ज्या अध्यात्मिक क्षेत्रामध्ये जिथे जिथे पंढरी म्हटलेलं आहे ना, अध्यात्मिक जिथे ते पंढरी म्हटले तिथे तिथे या देहाला उपमा आहे. बरं या देहाला काय उपमा आहे? देह, काया, माया, देह, कुडी, काय उपाधी, असे काही अनेक प्रकार देहाला उपमा आहे. मग या देहाला उपमा असल्यानंतर हा देहाने डोळा पाहावी पंढरी म्हणजे काय? या डोळ्याने पंढरी पाहण्याकरता काय केलं पाहिजे? ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे, पारायण केलं पाहिजे, पठण केलं पाहिजे, रात्री डोक्यावर घेतली पाहिजे का? तर नाही, असं काहीच नाही. काय म्हणून वाचावी ज्ञानाचे डोळा पाहावे पंढरी, जेणेकरून आपल्याला सद्गुरूला शरण द्यायचं आहे. आपण पुन्हा तिथे चालू बरं का. सद्गुरू शरण गेल्यानंतर सद्गुरूकडून तत्वज्ञान शिकून घ्यायचं आहे. आणि तत्वज्ञान या ज्ञानेश्वरी सांगितलं. पुन्हा ज्ञानेश्वरीमध्ये काय सांगितलं? ज्ञानेश्वरीमध्ये काय सांगितलं? तत्वज्ञान काय श्रोता वक्ता दृष्टांत, सिद्धांत, दुःख, सुख, असे अनेक प्रकारचे त्यांचं संयम घातलेलं आहे. ज्ञान, योग, भक्ती, भाव आणि भूत, विचार असे अनेक विषयांचं त्याच्यामध्ये हे घातलेलं काय समन्वय घातलेलं. आणि ते समय घातल्यानंतर अशीच ज्ञानेश्वरी तयार झाली. आणि ज्ञानेश्वरी कधी आपल्या डोळा पंढरी पाहता येईल? जोपर्यंत सद्गुरू शरण जात नाही तोपर्यंत नाही. बरं सद्गुरु वाचोनी सापडे न सोय, सद्गुरु वाचोनी सापडे न सोय, सद्गुरु वाचोनी सापडे न सोय, सद्गुरु वाचोनी सापडे न सोय. धरावे ते पाय आधी आधी, धरावे ते पाय आधी आधी, धरावे ते पाय आधी आधी, धरावे ते पाय आधी आधी. आपणा काही अनेक सत्य होतात, अनेक अखंड हरिनाम होतात, अनेक 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 पारायण होतात, अनेक पारायण होतात, पण डोळा पाहावे पंढरी या अनुभवाला येतो. त्याचं कारण आहे की जेणेकरून सद्गुरू जो आहे तो सद्गुरू काय करतात की सद्गुरू आपली वस्तू आपल्याला देतात. त्यांच्या पदरची देत नाही ती, पण ती सुद्धा अनादी काळापासून आलेली असते आणि ती वस्तू आपल्याला देतात. आणि ती जोपर्यंत सद्गुरू करत नाही तोपर्यंत ज्ञानेश्वरी करत. आणि आज पण सांगतो बरं का की मला असं वाटतंय ज्ञानेश्वरी वाचताना की ज्ञानेश्वरांनी जी ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे ना ती फक्त आनंद समर्थनासाठी लिहिलेली आहे असं मला कधी वाटतं. कारण आपल्याला जो प्रत्येक जो ओवी असते ती आपल्याला स्पर्श करून जाते. काय जेव्हा आपण वाचत असतो तेव्हा नवीन नवीन वाटत असते. आणि नवीन वाटत असताना या ज्ञानेश्वरीमध्ये काय तर ज्ञानेश्वरी सगळ्यात समन्वय घालता त्यांनी सच्चिद आणि आनंद याचा समन्वय घातला. कोणी माऊलीने म्हणून काय सच्चिद आणि आनंद याचा समन्वय घातलेला आहे. आणि सच्चिद आनंद हे आपण नंतर बघूया. तत्पूर्वी काय ज्ञानेश्वरीमध्ये काय काय आहे हे आपण प्रथम बघूया. ज्ञानेश्वरीमध्ये 700 श्लोक, ज्ञानेश्वरीमध्ये 700 श्लोक, 9033 ओव्या आणि 18 अध्याय. काय कोणकोणते अध्याय? अर्जुन विषाद योग पहिला अध्याय, दुसरा अध्याय सांख्य योग, तिसरा अध्याय कर्मयोग, चौथा अध्याय ज्ञान संन्यास योग, पाचवा अध्याय
चौथा ज्ञान संन्यास योग, पाचवा ब्रह्माक्षर योग, सहावा आत्मसंयम योग, सातवा ज्ञान विज्ञान योग, आठवा अक्षर ब्रह्म निर्देश योग, नववा राजविद्या राजगुह्य ब्रह्म योग, काय 10वा विभूती योग, 11वा विश्वरूप दर्शन योग, 12वा भक्ती योग, 13वा पुरुष प्रकृती पुरुष विवेक योग, 14वा गुणाती योग, 15वा पुरुषोत्तम योग, 16वा दैवासुर संपत्ती योग, 17वा श्रद्धाची संपत्ती योग, श्रद्धाची निरूपण योग, 18वा सर्व गीतार्थ संग्रह योग. एवढं कोणासाठी सांगितलेलं आहे तर हे फक्त मनुष्यासाठी. जाण तेने गुरु भजीचे, तेने कृत्य कार्य होते, जैसे मूलसंचन सहजे शाखा पल्लव संत. कशा करता सांगितलंय की जेणेकरून आपल्याला या भवसागरातून कसं जात आहे म्हणून त्यांनी निगमवल्ली प्रकट केली. ज्ञानदेव माझी योग्यांची माऊले, आगम म्हणजे काय? आगम म्हणजे येणे आणि निगम म्हणजे जाणे. काय आगम म्हणजे येणे. आता आपण आलो आपण नेहमी सांगत होतो की आपल्याला जन्मतारीख माहित असते पण मग मृत्यू तारीख माहित नसते, नेहमी सांगत होतो. दुसरी गोष्ट, आता सिलेंडर आपला असतो नाही का घरात, आपण नेहमी ऐकलेलं असतं कानात सिलेंडर असतो, आपण आणलेली तारीख लिहून ठेवतो, 18 तारीख 1900 अमुक लिहून ठेवतो बरं का. पण सिलेंडर संपलेली तारीख माहित असतं. पण जर भरलेलं सिलेंडर असेल तर आपल्या भीती आहे का? आपल्याकडे ऑलरेडी भरलेले सिलेंडर आहे, आपल्या जो सिलेंडर लावलेला आहे ते भरलेल्या सिलेंडरची भीती नाही ना. तसंच आपलं हा परमार्थ जो अध्यात्म जो आहे, आपण आगाऊ का करतोय? आगाऊ का करतो आणि देवाला का बसतो की जेणेकरून मेल्यानंतर आपण मारणार तर नाही बरं का. या पृथ्वी तलावर 5 अमर आहेत. कोण? हस्वस्थामा, बलिव्यासो, हनुमानाचे विभीषण, परशुराम आणि कृपा परशुराम, असे 7 हनुमान. 7 अमर चिरंजीव आहेत. तर ते चिरंजीव आपण कोण आहोत? तर आपण मनुष्य आहोत. काय मनुष्य असलो तरी पण आपल्याला एक दुसरी गोष्ट आहेच ना, काय नामामृत गोडी. काय संतांनी आपल्या काय नामामृत गोडी वैष्णवाला दिली आणि योग्यास दिली जीवन कला ठल. भाग्य म्हणायला हरकत नाही. कारण काय माहिती का, त्रिवेणी संगम आहे का. आज पुत्रदा एकादशी, उद्या लल्लाचं काय देवाचं अयोध्यामध्ये काय राम प्रतिष्ठा, प्राण प्रतिष्ठा आहे हा मूर्तीचा. आणि तिसरी गोष्ट, उद्या आपल्या बाबांची पुण्यतिथी.
माझ्या विश्वाचा काय माझा विश्व म्हणजे मला जरी विश्व दाखवलं ते विश्व आहे बरं का. माझ्या उद्यापासून माझ्या विश्वाची पुण्यतिथी होणार आहे आणि रामलालाचं प्राण प्रतिष्ठा होणार आहे. तरी पण आपण एक भजन म्हणूया बरं का. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती तर खरंच खूप आज आनंद आपल्या देशातच नाही बरं का. मी रात्री मोबाईलवर पण बघितलं अनेक देशामध्ये हा उत्सव चालू आहे बरं का. म्हणजे किती आपुलकी आहे देवाबद्दल इतरांना. आपल्याला असं महत्वाचं नाही म्हणजे आपण भारत देशातच आहोत. आपल्या देशात जे अवतारला आले आपलं महत्वाचा विषय नाही पण परदेशामध्ये पण
जल्लोष चालू आहे श्रीरामाचं. कोणी पताका लावले, कोणी लाइटिंग केलेले आहे, कोणी दिवे लावतात, तर कोणी रॅल्या काढतात, कोणी महाआरत्या करतात. असे प्रत्येक देशामध्ये चालू आहे. काय दुसरा अभंगाचा दुसरा चरण जो आहे, ज्ञान होय अज्ञानासी ऐसा वर त्या टिकेसी. म्हणजे टिके ज्ञानेश्वरीमध्ये असं काही ज्ञान आहे, काय असं काही ज्ञान आहे, असं काही ज्ञान आहे ज्ञानेश्वरीमध्ये नाही. ज्ञानेश्वरीमध्ये तत्वज्ञान आहे. मी नेहमी सांगत असतो, ज्ञानेश्वरी सांगितलेलं आहे की ह्याप्रमाणे त्याला सत चित आनंद, सत चित आनंद हे किती वेळा सांगितलेलं बाबांनो, किती वेळा सांगितले. अहम ब्रह्मास्मी, तत्त्वमसी, तत्त्वमसी, अहम ब्रह्मास्मी, खलिद ब्रह्म, अनेक 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 वेळा सांगितलेलं आहे ज्ञानेश्वरीमध्ये. पण आमच्या डोक्यात का बसत नाही हेच काही कळत नाही. संपर्क क्षेत्राच्या बाहेर असतो ना आपण, संपर्क क्षेत्राच्या बाहेर असल्यानंतर कळणारच नाही ते ज्ञान. आणि ते ज्ञान होण्यासाठी आपल्या सद्गुरूशिवाय जमणारच नाही. सद्गुरू वाचून सापडे नसतो धरावे ते पाय. आज का सांगतात सद्गुरू, सद्गुरू का सांगतात, सद्गुरू का सांगतात. आज देवाने केले होणार मी करा ना. राम केला मला मराठीत बोला जरा. राम केला वशिष्ठ मुनी, कृष्ण गुरु, परब्रह्म काय दाखविलं, परब्रह्म दाखविले. अरे परब्रह्म बनण्यासाठी काय जन्म आहे, खाण्यापिण्यासाठी नाही. दाडवं पण खातायत, डुकरं पण खातायत, सगळे खातायत. आणि आम्ही खातो त्यात विशेष काय. विठाल जब तक जिंदगी है तब तक फुर्सत नहीं मिलेगी काम से, जब तक जिंदगी है तब तक फुर्सत नहीं मिलेगी काम से. अरे एक दिन ऐसा निकालो, एक दिन ऐसा निकालो, प्रेम करो श्री राम से. श्रीराम का ये संदेश, श्रीराम का ये संदेश शाकाहारी बनिए. उद्या पूर्ण देशामध्ये मटन, मी नाव नाही घेत म्हटलं का, मटन, मच्छी, दारू, ताडी, अंडी हे काय आहे उद्या बंद होणार आहे. म्हणजे खाणार नाही. जे असुर असतील ते खाते बरं का, असुर जे असतील ना ते खातील. आणि असुराचे जे देव आहेत ते खाणार नाही, जे दानकर आहेत ते खाणार नाही. म्हणून सांगितलंय ज्ञान होय अज्ञानासी ऐसा वर त्या टिकेसी. त्या टिकेला असं वर दिलंय की अज्ञानाला सुद्धा ज्ञान होईल. काय अज्ञान म्हणजे कोण, जो बैठकीला येत नाही, तो कीर्तनाला येत नाही, तो स्वाध्यायाला येत नाही, तो निरंतर मिशनमध्ये येत नाही, तो राधास्वामीमध्ये येत नाही, काय तो अनेक अनेक आध्यात्मिक क्षेत्रामध्ये येत नाही, तो अज्ञान. माझ्या दृष्टीमध्ये बरं का, जो कोणत्याही बैठकीला, जो सत्संगामध्ये बसत नाही, कोणत्याच सत्संगाला बसत नाही, तो अज्ञान. पण तो मालकरी असो न तो नसो. मग या अज्ञानाची ज्ञान होय ज्ञानाची ऐसा वर त्या टिकेची. त्या टिकेला ज्ञानाला असा काय वर आहे की अज्ञानाला सुद्धा ज्ञान होईल. कोणतं ज्ञान, मी कोण, मी कोण, मी कोण, मी कोण हे ज्ञान होईल. आणि हे सांगितलेले ज्ञानेश्वरीमध्ये. सांगितलं काय दुसरं काय पोथ्यापुराण सांगितलेलं आहे नाही, पोथ्या नाही सांगितलं, पुराण नाही सांगितलं, गोष्टी नाही सांगितल्या. दृष्टांत, सिद्धांत, श्रोता, वक्ता आणि उत्तर, प्रश्न आणि उत्तर. कोणाला सांगितलेलं आहे, आम्हाला सांगितलेलं आहे. काय ही ज्ञानेश्वरी जेव्हा ज्ञानेश्वरी लिहिली तेव्हा कोणाकडून लिहून घेतली, मी नेहमी सांगत असतो. कोणाकडून लिहून, मेलेल्या माणसाला जिवंत केला, मेलेल्या माणसाला जिवंत केला. नेहमी सांगत असतो बरं का, मेलेल्या माणसाला जिवंत केला आणि त्याच्याकडून जिवंत करून त्याच्याकडून ज्ञानेश्वरी लिहून घेतली. मग ही ज्ञानेश्वरी, ही ज्ञानेश्वरी, ही ज्ञानेश्वरी मेलेल्यांसाठी का जिवंतसाठी. ज्ञानेश्वरी ग्रंथ नका समजू, ज्ञानेश्वरी ग्रंथ नका समजू. ज्ञानेश्वरी ग्रंथ नाही, ज्ञानेश्वरी शास्त्र नाही, शास्त्र आहे. शास्त्राने जसं घाव केला तसं शास्त्राने सुद्धा अंतःकरणाचा घाव केला पाहिजे.
ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे ऐसा वर्ग टीका म्हणजे ज्ञान. या ज्ञानेश्वरी अनेक नावं आहेत बरं का. टीका, ज्ञानदेवी, ज्ञानेश्वरी काय असे अनेक नावं ज्ञानेश्वरी. आणि ते कशा करते नावं दिले की जेणेकरून माणसाचा उद्धार व्हावा यासाठी. बाकी हा विषयच नाही. बाकी तत्वज्ञान आत्मज्ञान हे कशा करताय ते आपल्याला उद्धारासाठी आहे. आपण मी कोण आहे, मी कोण आहे, मी कोण आहे. देव शोधा का शोधाचा देव शोधा, नका शोधू. देव शोधायला जाऊच नका, कारण देव कुठे गेले नाही बाबांनो. मी नेहमी सांगत असतो, माझं नाक हरवलं नाही मी शोधलाच नाही, माझं तोंड हरवलं नाही मी शोधलाच नाही, माझं कान हरवलं नाही मी शोधलाच नाही, काय माझं डोकं हरवलं नाही मी शोधलंच नाही. अरे देव हरवलंच नाही तर शोधण्याचा प्रश्न कुठे आला. शोधिशी मानवा जाऊनी बोला बोला नांदतो देवा आपण ज्ञानेश्वरीमध्ये ऐकलेलं आहे नेहमी की ज्ञानेश्वर सांगतात की मी नसेल. प्रत्येक धर्म जे आहेत ना, प्रत्येक धर्म आपला हिंदू धर्म सोडून प्रत्येक धर्म जे आहेत ना त्याचा देवच वेगळा आहे बरं का, आउट ऑफ एरिया. पण आपला देव जो आहे इंटरनेट आपला अंतर्ज्ञान देणार आहे. काय म्हणजे आपला देव म्हणजे आपला कोणता संतांचा बरं का, आपला साधकांचा नाही. आपल्या संतांचा देव आहे ना तो आतमध्ये दाखवतो, आतमध्ये. ऐसे वर्म ऐसे वर्म ऐसे वर्म बरोबर आहे. ऐसे वर्म दावी नारायण ऐसे वर्म दावी नारायण अंतरिका पुरा प्रकाशोनी सद्गुरू केल्यानंतर आधी गुरु करतो, नंतर गुरु करतो समाधान होत नाही, सद्गुरू करतो. काय कोण सांगितलं बाबाला, कोण सांगितलं सद्गुरू केलं. मग सद्गुरू केला मग आता चिंतन कोणी करायचं, बाबांनी. बाबा करा तुम्ही चिंतन, तुम्ही नाम दिलं तुम्ही चिंतन करा, आम्हाला काही घेणं आहे तुमच्या चिंतनावर आहे का काही. मग बरोबर की नाही. चिंतन कोणी करायचं, आपुले आपण करा सोड. तुका म्हणे हेला, साधकाला बोलतो आम्ही, इतरांना नाही बोलत. तुका म्हणे हेला पाणी वाहून जिवंत मेला.
रामराज्य आलं म्हणजे रामराज्य कुठून येणार? आकाशातून येणार का जमिनीतून जाणार रामराज्य? रामराज्य कुठून येणार? अरे रामराज्य आहेच, फक्त रावणाला मारा ना. ते 48 रावणाच्या देशामध्ये जे भडकवतात ना, भडकाव करतात ना, त्या रावणाला मारा. मग रावणाची तयारी आहे ठाला. का करावं? चिंतनावर सांगतो, चिंतनाद्वारे आलेला आहे. आता चिंतन का करावं? आपला झालेला अनुग्रह झालेला आहे, प्रबोध झालेला आहे, स्वरूपाची ओळख झालेली आहे. काय चिंतन का करावं? लोकांना दाखवण्यासाठी करावं. चिंतनद्वारे सांगतो बरं, चिंतन केलं म्हणून सांगतो. चिंतन का करावं? अनुग्रह झालेला आहे, प्रबोध झालेला आहे. पुन्हा पुन्हा काय म्हणतो माहिती का? डोक्यात बसावं म्हणतात बरं का. अनुग्रह झालेला आहे, प्रबोध झालेला आहे, स्वरूपाची ओळख झालेली आहे, निश्चय झालेला आहे. पण चिंतन का करावं? काय करावं? नाही ते चेतन भाऊ विचारतील, ते प्रकाश बाबा विचारतील, ते शरद बाबा विचारतील, ते सत्यम बाबा विचारतील चिंतन करतं का? नाही. चिंतन त्यासाठी नाही भाऊ, चिंतन त्यासाठी नाही. सत चित आणि आनंद. सत म्हणजे इथं अनुभव येतो सत्याचा, चित म्हणजे इथं व्यापक आहे, आणि आनंद जो आहे खाली परत एवढं परत तिथे राहून येतं, तिथे जो आनंद आहे, तो आनंद आहे, तो आनंद अनुभवण्यासाठी चिंतन आहे, बाकी काहीच नाही. आणि चिंतन करताना देहाचा विसर झाला पाहिजे, तर चिंतन. नाहीतर चिंता काय, इकडे गेलो तिकडे गेलो, हे वाहिलं ते वाहिलं, हे शेत नांगरलं ते शेत नांगरलं, याला पैसे दिले त्याला पैसे दिले, तो तिकडे गेला हा तिकडे गेला, हे नाही, हे चिंता आहे. पण चिंतन फक्त आनंद. आनंद आनंदाच्या डोही आनंद. पूजूच नका. मग करायचं काय? आनंदाचा शोध घ्या. देवाला विचारूच नका, देवाला म्हणूच नका, देवाला पूजूच नका. देव पूजणं म्हणजे काय? भक्ती आहे. देव पूजणे म्हणजे पुजारी आहे. देवाला मांडणे म्हणजे काय? पुजारी पण पुण्य पण नाही. ज्ञानेश्वरी पुण्य आहे, देवाला म्हणणे पुण्य आहे, कीर्तन करणे पुण्य आहे, अन्नदान करणे पुण्य आहे. पण देवाला म्हणणे काय? ते देवाला मानूच नका. फक्त तुमचा आनंद होत आहे, तो आनंदाच्या शोधात राहा. शोध घे, प्रतिशोध शोध घे. त्याचा शोध घेण्याकरता काय केलं पाहिजे? सद्गुरू सद्गुरू वाचून सापडण्याची धरावायची पाहिजे. आधी हेच नाही, सद्गुरूच नाही तर वेद सांगतात. वेद असे काय? वेद आपले जे हिंदू धर्माचे वेद आहेत ते सांगतात काय? तव वेद जाणं, सटशास्त्री करणं, 18 पुराण हरीची गाणी. त्या हरीला जाणं. आणि हरी कोणता? तर माझ्या आत आहे तो हरी. काय? आमच्या गावातला हरी नाही, पण वरच्या आलीचा हरी नाही, तर माझ्या हात जो हरी आहे तो हरण करणार आहे. काय? दुःख निवारण करणार आहे, दुःख निवारण करणार आहे, आणि भवसागर वाहून नेणार आहे तो हरी. हरीला पण मान नका. त्याला मी सांगतो, हरीला मान नका, देवाला मान नका, ईश्वराला मान नका, अल्लाहला मान नका, रबला मान नका, गॉडला मान नका, खुदाला मान नका. तुमच्या आनंदाला तर माना. तुमच्यामध्ये आनंद आहे ना, आनंद, त्या आनंदाला माना. आणि आनंदाला मानण्यात काय होणार आहे? याची डोळा. मुक्ती म्हणजे काय? मोक्ष म्हणजे काय? काय काय विचार काय? काय सगळं एकच आहे, फक्त आपण वेगवेगळं सांगितलं. जसे ज्याप्रमाणे आईला
तर आईला कोणी अम्मा म्हणतो, कोणी आई म्हणतो, कोणी ब म्हणतो, कोणी आई ब मा म्हणतो, कोणी मदर म्हणतो. आई एकच, फक्त सांगण्याचा अर्थ वेगळा असतो. इतकी ताकद आहे, इतकी शक्ती आहे. भक्ती शक्ती उद्याची हे जगात कळणार आहे. भक्ती शक्ती उद्याची हे जगात कळणार आहे. फक्त फक्त ईश्वरवाद यापुढे उरणार आहे. आणि ज्ञानस्वरूपमध्ये इतकी भक्ती म्हणून म्हणतात ज्ञान होय अज्ञानाशी ऐसा वर तिकीशी. आणि ज्ञान अज्ञानाला होय त्याचं कारण आहे की वाचली पाहिजे ना. डोक्यावर घेऊन नाही जमणार ती, डोक्यावर घेऊन नाही जमणार ज्ञानेश्वरी किंवा ती नेहमी हळदी कुंकवान जमणार नाही, पाया पडून जमणार नाही. ते काय असे कदापि कळणार नाही. 7 जन्म गेले तरी बाबा सांगायचे नाही, 7 जन्म गेले तरी कळणार नाही. मग त्यासाठी काय केलं पाहिजे? त्यासाठी पण श्रेष्ठ ज्ञान देवी अनुभवाला नाही आल्या ना. 9032 होया तरी अनुभवाला नाही आल्या, तरी पण जे कोवी अनुभवाला आली तरी ज्ञानेश्वरी कळली. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मूर्मा देवा तुची गणेशू सकलार्थ 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 मती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवतार. एक आमच्या गावातला एक नास्तिक होता. नास्तिक त्यांनी नेहमी माझ्याकडून ज्ञानेश्वरी आपला मेळावा झाला नाही का, मेळावा झाल्यानंतर त्यांनी त्याला खूप आनंद वाटला मेळावा. म्हणे एवढी लोक ऐकायला येत आहेत, एवढी दिंडी निघते, एवढे कीर्तनकार, एवढे टाळकरी टोप्या घालून येत आहेत. काय म्हणजे टोप्या स्वतः घालून येतात, दुसऱ्या नाही, टोप्या घालून येतात. आणि एवढं मला खूप आनंद वाटला. ते काम करा, तुमच्याकडे जी ज्ञानेश्वरी असेल ना ती मला वाचायला द्या म्हणे. ठीक आहे. आता वाचता वाचता त्याला 2 महिने झाले, 4 महिने झाले. आता माझी कार्यक्रम सेवा लागते ना वर्षातून एकदा. त्या वर्षातून सेवा लागली. मी त्याला 1 महिन्या अगोदर म्हटलं, अरे भाऊ म्हटलं ज्ञानेश्वरी दे म्हटलं. तर म्हणे नाही चालू आहे माझं वाचन चालू आहे. म्हटलं तुझं किती आपण आपला कितवा अध्याय चालू आहे? तर म्हणे 22वा. ज्ञानेश्वरी मध्ये म्हणजे 18वा अध्याय, 22वा कसं काय? म्हणे तसं नाही, तुला कळत नाही म्हणे. खूप कीर्तनकार कीर्तन पडत नाही, तुला कळत नाही. त्याच्यामध्ये सुरुवातीला केले ओम नमोजी आद्य. ज्ञानेश्वरी अज्ञानाला सुद्धा ज्ञानी बनवतो. आणि असं ज्ञानी बनवण्याचं तो काय होतो सज्जनांच्या संगती. काय सज्जनांच्या संगती लागतो. आणि सज्जन संगती केल्यानंतर तो स्वतः ईश्वर बनतो. ईश्वर नाही का? ईश्वर आहे, पण ईश्वर बनतो म्हणजे कसं अंतःकरणातून ईश्वर बनतो. आणि अंतःकरणात ईश्वर बनल्यानंतर तो काय होतो सगळीकडे जेतो जातो तिथे तू माझा येथे जातो तेथे तू माझा संगाती. आणि भगवंत त्याला ईश्वर सगळीकडे ईश्वर जली स्थली काष्टे पाषाणी तिकडे गेला ईश्वर करतो. आणि ईश्वर दिसतो ईश्वर स्वरूपच असतो. आणि हेच माणसाचं आद्य कर्तव्य. आद्य स्वराज्य माझा
जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणार. हे कोणाचं वाक्य आहे? कोणाचं? लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळकांनी सांगितले स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळवणारच. तसाच आम्ही सगळ्यांनी हे केलं पाहिजे. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. माणसाने बरं का, माणसाने ठरवलं पाहिजे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध आहे, तो मी मिळवणार, त्यावर मी राहणार नाही, गप्प राहणार नाही. म्हणून प्रत्येकाने काय केलं पाहिजे? भजन केलं पाहिजे. दगडा काय ज्ञान होय अतिमूढा, अतिमूर्ख त्या दगडा. ज्ञान होय अतिमूढा म्हणजे मूर्खाचा मूर्ख काय, मूर्खाचा मूर्ख जरी असला तरी त्याला ज्ञान होतो, त्या दगडाला ज्ञान. म्हणून म्हणता एखाद्या नाम तुझे नारायणा, नाम तुझे नारायणा डोळे नामामध्ये इतके टाकायचं म्हणजे ज्ञानामध्ये इतके टाकायचं. म्हणून अतिमूर्ख त्याला ज्ञान त्याला ज्ञानीच करणार आहे. एवढे ताकद आपण त्या ज्ञानाचं म्हणून ज्ञानेश्वर लिहिल्यानंतर आपण नाही का लिहितो नेहमी आळंदी देवाची, काय आळंदी देवाची का लिहितात? तो आळंदी लिहू शकत नाही का? पंढरपूर लिहितात तसं आळंदी लिहू शकत नाही का? लिहू शकतात, पण देवाचीच का लिहिली नाही? त्याचं कारण आहे ना, आळंदी देवाची कंसात लिहितात. त्याचं कारण आहे की आळंदी देवाची का लिहितात की जेणेकरून या आळंदीमध्ये या आळंदीमध्ये या आळंदीमध्ये विश्वंभराने, विश्वंभराचा अवतार, विश्वंभराचा अवतार, विश्वंभराचा अवतार, अवतार विश्वंभराचा अवतार, अवतार विश्वंभराचा सखा माझा श्रीपाद, सखा माझा रामदास, विश्वात्मक देव दाविलेला, विश्वात्मक देव दाविलेला, सखा माझा श्रीपाद, सखा माझा रामदास, विश्वात्मक देव दाविलेला, विश्वात्मक देव दाविलेला, देणे देव तू भावला, देणे देव तू भावला, विश्वात्मक देव दाविलेला, विश्वात्मक देव दाविलेला, देणे देव तू भावला, देणे देव तू भावला, विश्वात्मक देव दाविलेला, विश्वात्मक देव दाविलेला. विश्व आणि जग वेगळं बरं का. विश्व आणि जग वेगळं आहे, विश्व आणि जग एकच नाहीये. सांगतो म्हणजे पटकन लक्षात येईल. जग म्हणजे कोणतं?
या पृथ्वी तलावर 75 देश आहेत. विश्वास नसेल तर मोजा तुम्ही, माझं काही तसं हे नाही, मत नाही. या पृथ्वी तलावर 175 देश आहेत या पृथ्वीवर. आणि या पृथ्वीला 175 देश असताना याला जग म्हणतात, याला जग म्हणतात. पण जगाच्या व्यतिरिक्त पृथ्वी, सूर्य, चंद्र, अनेक तारे, अनेक ग्रह, अनेक उपग्रह, पृथ्वी, चंद्र, तारे, अनेक उपग्रह आणि अनेक ग्रह जे आहेत हे विश्वामध्ये. आणि ह्या विश्वाचा काय विश्वंभराचा अवतार, या विश्वंभराचा बरं का, जगाचा अवतार नाही आणि विश्वंभराचा अवतार या या आळंदीमध्ये अवताराला आला प्रेम दिलंस तुझ्या भक्ताला रे, वेड्या भक्ताची रे माया, वेड्या भक्ताची रे माया, पावराया काटे उजळला ज्योती, सोनियाच्या काठी उजळला ज्योती. विश्वंभर या आळंदीमध्ये अवतार आला. आणि अवतार आल्यामुळे आळंदी देवाची, आळंदी चोरांची सुद्धा आहे बरं का. आळंदी 800-900 गवशांची सुद्धा आहे. सगळेच वारकरी आळंदीला जातात असं नाहीये. आमच्यासारखे चोर पण जातात, आमच्यासारखे माणसासारखे चोर पण जातात, साव पण जातात, हौसेसाठी जातात, कोणी गवश काय मिळेल त्यासाठी आणि कोणी नवसेसाठी जातात. देव भेटावा हेतू काय आहे? आनंद. सगळ्यांचा हेतू आनंद आहे. चोर जरी असला त्याला काही चोरी मिळाली तर आनंद. हौस जो असतो, हौस करण्याकरता त्याला एवढी पब्लिक बघितल्यानंतर हौस वाटते, त्याला आनंद. आणि गौस आहे, त्याला काही सापडलं त्याच्यात तर त्याला सापडण्याचा तो सुद्धा आनंद होतो. म्हणजे हेतू काय? त्या आळंदी देवाची, त्याचा हेतू आहे की आळंदी देवाची. आता 4 ते 5 ते 6 ते 7 8 लाख लोक आळंदीला गेली बरं का. आता किती जणांना आमंत्रण होतं? हातवरती करा प्रामाणिकपणे. किती जणांना आमंत्रण होतं? काय एकाला सुद्धा आमंत्रण होतं? मग आपण का गेलो आळंदीला? माझ्या जीवीची आवडी पंढरपुरात जीवीची आवड आहे. काय आमंत्रण नसताना आपण काम धंदा शेती वाडी काय खाणं पिणं सगळं सोडून तिकडे जातो. काय आनंद येतो. जीवीची आवड आहे म्हणून जातो नाही का. आमंत्रण नसतो पण तरी जातो. काय ज्यानं आनंदासाठी. आणि आनंदासाठी गेल्यानंतर आपल्याला तिथे आनंद होतो. आळंदीला जाऊ. आळंदीला जाऊ. होती संतांची बेटी. होती संतांची बेटी. सुखाची येतो. आता तिथे गेलं तर खरं सांगा कोण कोण दुःखाच्या आणि कोण कोण सुखाच्या गोष्टी करतात. तुम्ही आलात मग तुम्ही कोणत्या गाडीने आलात? तुम्ही किती वाजता आलात? काय मग तुम्ही तिकडे गेलेलात का त्या धर्मशाळेवर? काय तुम्ही आंघोळीला गेलात का? तुम्ही फराळ घेतला का? या सुखाच्या गोष्टी. काय घोंगडी घेतली का? पाटे घेतलं का? लाटणे घेतलं का? काय खेळणी घेतली का? तिने खेळणीला घेतली. माझ्या भाच्याला पण खेळली पाहिजे होती. माझ्या भाच्याला पण खेळली पाहिजे. माझ्या पुतण्याला पण खेळली पाहिजे होती. मी विसरले. आता जाता घेऊ. या सुखाच्या गोष्टी
आनंदीला जाऊ सांगू सुखाच्या गोष्टी आहे, सुखाच्या गोष्टी आहेत. हा गोटीला 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 घोटीला जाऊया चला माऊलीने अवतार घेतला आळंदीमध्ये, त्याचप्रमाणे बाबांनी सुद्धा घोटीमध्ये त्यांचं कर्म वगैरे. त्यांचा गाव कुठला आहे, दुसरं गाव आहे ना खरडा गाव, आणि बाबांचं कर्म जे आहे ते घोटीमध्ये आहे. आणि घोटीमध्ये झाल्यानंतर आपल्याला बाबांनी ज्ञानेश्वरी कशी आहे, कशी बाबांनी बघा भजन करा बाबांनी कधी आमच्यासारखी शायनिंग नाही मारली बरं का. शायनिंग म्हणजे कुठली सांगतो का, श्लोक बोलले नाही बाबा कधी, आठवतं का कधी श्लोक कधी बोलले का, नाही बोलले. बाबा कधी इंग्लिश बोलले का, नाही. बाबाने एकदम सामान्य 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 भाषेमध्ये अध्यात्म सांगितलं. एक दृष्टांत म्हणजे पटकन लक्षात आहे. तर दादा पण इथे आहेत. आम्ही जेव्हा महाडहून नारायण बाबाने घेऊन गेलो कुठे, साताऱ्याला कुठलं गाव, कोरेगाव म्हणून भोईट्यांचं गाव. त्यावेळेस आम्ही टेम्पोमध्ये बसलेलो, पण आम्ही दमलेलो खूप. टेम्पोमध्ये अख्खा दिवस टेम्पो चालले ना. इथे अर्ध्याचे साधे होते, दादा होते, मी होतो, दादा नसतील होतं. आम्ही असे असताना आम्ही टेम्पोमध्ये बसलेलो, पण आम्ही दमलेलो. आणि आम्ही दमल्यानंतर असं वाटलेलं की बाबा एकदाशी पडावं. 7 वाजता मी पोहोचले, एकदाशी पडावं. पण बाबांनी कीर्तनासाठी सगळे साधे उभे केले, आणि साधे उभे केल्यानंतर एकदम सामान्य भाषेमध्ये काय तिथले जे प्राध्यापक होते, त्या प्राध्यापकाने त्या बाबांचा सन्मान केला की एवढं सामान्य भाषेमध्ये, शेतीच्या भाषेमध्ये, बीजाच्या भाषेमध्ये आम्हाला अध्यात्म सांगितला. काय नाही अध्यात्म सांगितलं तर बाबांना, कारण काय माहिती का, त्यांच्यामध्ये कळवळा होता. त्या सगळ्यांना काय आवडला, त्याचा कळवळ होता, प्रेम होता, भाव होता, आणि निस्वार्थपणा होता. काय श्रेय विज्ञान अभ्यासात, ध्यानात कर्मफल त्यागात शांती निबंध. काय त्यांच्यामध्ये ज्ञान असल्या कारणाने बाबांनी कधी श्लोक नाही म्हटलं, बाबांनी कधी इंग्लिशमध्ये नाही म्हटलं, बाबांनी साध्या भाषेमध्ये अध्यात्म मांडला. आणि अध्यात्म मांडल्याचं तो आमच्या अंतःकरणामध्ये रुजू झाला. इवलेचे रोप रोप लाविले द्वारी, रोप लाविले द्वारी, रोप
ते तू आहेस तक्त मच्छी, ते तू आहेस, ते तू आहेस, ते तू आहेस. काय जोपर्यंत आपण हा तडफड फेकून देत नाही, फेकून म्हणजे द्यायचं का, फेकून द्यायचं का, नाही नाही विवेकाने काय मी तू हा विचार, मी तू हा विचार, मी तू हा विचार, मी तू हा विचार, विवेकी होता गोविंदा माधवा त्यात मग तो बाबांनी एवढ्या सामान्य माणसाला साधकाला ब्रह्म केलं. ते सामान्य गोष्ट आहे का? केले उपकार सांगू मी केले उपकार सांगू मी काय बाबाला करे ऐसे माय बाबाला करे ऐसे माय आता इथे बघा ना, ज्ञान होई अति मूर्ख त्या दगडा. आता आम्ही जर पाण्यात उडी टाकली तर आम्ही तरणार का आहोत? आम्ही दगडच आहोत. मग दगड पाण्यामध्ये बुडतो. काय दगड पाण्यामध्ये बुडतो, पण रामनामाने दगड तरतो. मग करण्यापैकी ज्ञान होय अति मूर्ख त्या दगडा. या दगडाला कोरल्यानंतर मुक्ती आहे. तरले तरतील हा भरवसा तरले तरतील हा भरवसा नामधारकाचा ठसा नामधारकाचा ठसा हा भरोसा. तरलो म्हणजे काय म्हणाल? तरले म्हणजे नक्की काय? तरले म्हणजे नक्की काय? आम्ही हा देह सोडणार आहोतच. मी हा देह सोडणार आहेतच, पण या देहाला चालवणारा मी आहे. हे तत्वज्ञान बाबांनी सांगितलं. काय हे तत्वज्ञान बाबांनी मला सांगितलं. या देहाला चालवणारा मी आहे आणि हा देह मी नाही. काय मी नेहमी सांगत असतो हा पेन मी नाहीये, हा पेन माझा आहे. हा पेन माझा आहे. हा देह मी नाहीये, हा देह माझा सुद्धा नाही. हा देह मी नाहीये, हा देह माझा काय म्हणतात ज्ञान होय अति मूर्ख त्या दगडा. काय अति मूर्ख त्या दगडाला सुद्धा ज्ञान होईल. संत म्हणतात बघा, संत म्हणजे काय? त्यांचा
कधीच कधीच अंत होते ते सांगतात काय. म्हणून शेवटचं तिसरं चरण जे आहे, ज्ञान होई अतिमूढा अतिमूर्ख त्या दगडा, हे 3 चरण झालेले आहेत. आणि दगड सुद्धा त्या ज्ञानेश्वरी वाटल्या नाही, त्या ज्ञानेश्वरी चिंतन केल्याने, ज्ञानेश्वरी चिंतन केलं आणि ज्ञानेश्वरी अनुभवल्याने दगड सुद्धा तरुण राहणार. जागेवर सागरांत पाशानं तारे. म्हणून 3 चरण झालेले आहे. आपण भजन घेऊया सगळ्यांनी. म्हणून सांगितले की वाचेल कोणी जणी त्याची लोटा ही ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर जनाबाई संत जनाबाई म्हणतात काय नम्रतेने म्हणतात. बघा किती नम्रता किती नाव ते स्वतः म्हणतात की मी त्याला लोटांगण आहे तो वाचेल काय. आणि असं लोटांगण घालताना ते संत जे असतात ते संत खरंच उदार उदार काय भरले भांडार संत उदार उदार भरले आनंद संत उदार उदार संत उदार संत उदार उदार संत उदार भरले आनंद भांडार 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 भरले दया क्षमा शांती दया क्षमा शांती बाकीचे ते काय देवाची वस्तू सगळीकडे फक्त कसं असतं माहिती का ते रूपाने सगुण रूपाने असल्या कारणाने आपल्याला सांगावं लागतं. तसं नाही का म्हणतात की एखाद्या मुलाला आपण 12 शिकवत असताना तर आईचा आई अननस होता आईचा पण सांगत असतो. तसं हे संतांचं जे भांडार आहे संतांची जी नम्रता आहे ती नम्रता किती पण असते अंतःकरणातून असते. म्हणून त्यांचं जे तत्वज्ञान असते ते आपल्या हृदयाला भिडते वरतात. काय इतर लोक सांगतात आता इतर लोक सांगतात ना संतांचा आपल्याला का आवडतो
आपल्याला घरात काय कधी कधी कोणी विचारत नाही बरं का, बायको विचारत नाही नवऱ्याला, नवरा बायकोला विचारत नाही, मुलगा बाबाला विचारत नाही, मुलगी आईला विचारत नाही. पण संतांचं आपल्यामध्ये का बिंबवलं जातं, का बिंबवलं जातं? कारण निस्वार्थ भक्ती असते, निस्वार्थ श्रद्धा, निस्वार्थ भक्ती अशी कळवळ्याची असते, अशी कळवळ्याची कधी लाभावी. त्यांच्यामध्ये कोणताही लाभ नसतं, लाभ नसल्या कारणाने त्यांचं जे तत्वज्ञान असतं ते आपल्या अंतःकरणामध्ये बिंबलं जातं. आणि म्हणून म्हणतात की मोगरा फुलला फुले वेची टाकली दहा फले असेल. म्हणून सांगण्याचा असं की संत जनाबाईंनी तो अभंग सांगितलेला आहे की वाकामी ज्ञानेश्वर डोळा पहावी कोणतरी, ज्ञान होया अध्यरसी ऐसा अवरच्या ठिकेसी, ज्ञान होया अतिमूर्ख त्या दगडा, वाचील तो कोणी आणि त्याच्या पोटाकडे. अभंगाचे 4 चरण झालेले. दुसरी गोष्ट, अभंग सोडवण्याचा प्रयत्न केला पण अभंग नाही सुटला. पण अभंग सुटण्यासाठी नाही, अभंग आपल्याला सोडवण्यासाठी, अभंग आपल्याला सोडवण्यासाठी असतो, अभंग सुटण्यासाठी नाही. आणि अभंग आपल्याला सोडण्यासाठी असतात की हा भवसागरातून विठ्ठल म्हणतात ना, विठ्ठल पांडुरंग म्हणतात की कठेवर हात दिले असतात की हे भक्ता, हे वत्सला, हे माझ्या भक्ता, माझ्या जीवलगा, या जीवलगा या भवसागरामध्ये एवढंच पाणी आहे, एवढंच पाणी आहे. वरचं तू सांभाळ, मी खालचं सांभाळ, खालचं तू सांभाळ, मी वरचं सांभाळतो. ठरल जेवढं सांगितलं तेवढं कमीच असतं. आणि जे सांगतात आपण जे सांगतो ते सत्कृत्य कृपेने सांगतो, आपल्या विचारण कधी सांगत नाही. सांगण्याचं गुण असं की आपण इथे खरं सांगू बरं का, इथे खरं सांगू, तिथे गेलं तर खोटं सांगू, इथे योग्य सांगू, तिथे अयोग्य सांगू, इथे भद्र सांगू, इथे अभद्र सांगू, इथे चांगलं सांगू, इथं वाईट सांगू. मग माझ्यावर सांगू विश्वास नाही ठेवायचा, या देवावर विश्वास नाही ठेवायचा, कोणावर काय संतांवर विश्वास ठेवायचा. आणि संतांची या बाई हा माझा विश्वास झालेले. पावलीचे आपल्या संत जनाबाईंचे 4 चरण झालेले. आता आपण पावलीचे भाग घेऊ. जय जय
अंतरी रघुकुटिल रामदास अंतरी